बांधकाम कामगारांसाठी 1,00,000 बिनव्याजी कर्ज योजना। मित्रांनो, काही बांधकाम कामगारांनी मला पर्सनल मेसेज केले, काही कामगारांनी कॉल सुद्धा केले की सर बांधकाम कामगारांना 1,00,000 रुपये बिनव्याजी कर्ज मिळत आहे, अशी ही माहिती आम्हाला मिळाली। तर ही योजना खरी आहे का? तर मित्रांनो, अशी थेट सर्वांसाठी एकही योजना नाही, पण महाराष्ट्रात काही योजना अशा आहेत की ज्या अंतर्गत तुम्ही कमी व्याजानं व्याजमुक्त कर्ज आर्थिक मदत मिळू शकता। तर मित्रांनो, सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, तुम्हाला सोप्या भाषेत पूर्ण माहिती देतो, तर ही खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत, तुम्ही स्टेप बाय स्टेप संपूर्ण समजून घ्या। पहिला मुद्दा असा की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ म्हणजे BOCW या मंडळात नोंदणीकृत कामगारांना अनेक फायदे मिळतात। पहिला फायदा असा की 1,00,000 कर्ज जरी नसले तरी आपत्कालीन आर्थिक मदत 10,000 ते 50,000 रुपयांपर्यंत मिळू शकते। घर बांधकाम कामगारासाठी 1,00,000 रुपये अर्थसहाय्य मिळतं, त्याचबरोबर शैक्षणिक वैद्यकीय मदत सुद्धा मिळते, साधन खरेदीसाठी सुद्धा मदत मिळते। तर काही जिल्ह्यात व्याजमुक्त कर्जासारखी योजना सहकारी बँक संस्थांमार्फत दिल्या जाते। त्यानंतर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती म्हणजे CMEGP, जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय जसे की कॉन्ट्रॅक्टर, मटेरियल सप्लायर सुरू करायचा असेल तर तुम्हाला कर्ज मिळतं 50,000 ते 50 लाखापर्यंत, आणि त्यामध्ये 25% ते 35% सबसिडी सुद्धा मिळते। आता थेट बिनव्याजी तर नाही, पण अनुदानामुळे कर्ज हे कमी होतं। आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना ही एक सुद्धा चांगली योजना आहे। या योजनेमार्फत 50,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला मदत मिळते, आणि त्या ठिकाणी काही तुम्हाला सबसिडी सुद्धा मिळते। आता कर्ज मिळवायचं कसं? सर्वात आधी तुम्ही बांधकाम कामगार योजनेची नोंदणी करायची आहे। नोंदणी तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता किंवा सदर बांधकाम कामगार कार्यालयामध्ये सुद्धा तुम्ही नोंदणी करू शकता। यासाठी कागदपत्र लागतील, तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक, 9 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र, तुमचा मोबाईल क्रमांक, ही सर्व कागदपत्र तुमच्याकडे लागतील। आता CMEGP किंवा BOCW या वेबसाईट तुम्ही अर्ज करू शकता। आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची सूचना अशी की 1,00,000 पूर्ण बिनव्याजी कर्ज असा मेसेज अनेकदा फेक किंवा चुकीची माहिती सुद्धा असू शकते। अधिकृत सरकारी साहित्य किंवा कार्यालयामध्ये जाऊन याची तुम्ही माहिती घेऊ शकता। पैसे कोणाला देऊ नका। 1,00,000 बिनव्याजी कर्ज ही योजना कोणासाठीच उपलब्ध नाही, पण योग्य योजनेतून अनुदान कमी, आणि तुम्हाला त्या ठिकाणी योग्य अनुदान जर मिळालं तर अशा प्रकारे 1,00,000 नाही तर परंतु 50 लाख पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी अनुदानावर कर्ज मिळू शकतं, आणि ते कर्ज तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसारच मिळणार आहे। तर अशा प्रकारे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या मार्फत 1,00,000 रुपये बिनव्याजी कर्ज अशी कोणत्याच प्रकारची योजना नाही। तुम्ही अशा कोणत्याच धूळ थापांना बळी पडू नका, कारण की बरेच एजंट असे आहेत की बांधकाम कामगारांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम घेऊन त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे हे उकळत आहेत। तर मित्रांनो, अशा कोणत्याच प्रकारची ही योजना आलेली नाही, परंतु तुमचा पाल्य जर शाळेत शिकत असेल, तुमचा कामावर असताना एखादा अपघात झाला असेल, किंवा काम करत असताना एखादा आपत्कालीन अपघात वडवल्यावर त्या कामगाराचा जर मृत्यू झाला असेल तर त्यांना शासनाकडून त्या ठिकाणी वेळोवेळी मदत होत असते। तर अशा प्रकारे कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या मार्फत तुम्ही अनुदानाचा योजनेचा लाभ घेऊ शकता। आपल्या YouTube चॅनलवर कामगार योजनेसंदर्भात नोंदणी कशी करायची, कोणत्या स्कॉलरशिपसाठी अर्ज कसा करायचा या संदर्भात बरेच व्हिडिओ आपण बनवून ठेवलेले आहेत। ती व्हिडिओ तुम्ही पाहून स्कॉलरशिपचा बऱ्याच योजनेचा लाभ हा घरबसल्या सुद्धा घेऊ शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा, आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना नक्कीच शेअर करा ज्यांना बांधकाम कामगार योजनेची नोंदणी करायची असेल, त्यांनी अद्यापही कुठल्याच प्रकारची नोंदणी केलेली नाही, आणि 1,00,000 रुपये बिनव्याजी कर्ज अशी कोणत्याच प्रकारची योजना नाही। अशा प्रकारे धूळ थापांना बळी पडू नका। मित्रांनो, वाट पहा पुन्हा एका योजनेची नवीन व्हिडिओची।